आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोले आणि भटुरेची रेसिपी दाखवणार आहे। दोन्हीही रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये छोलेची रेसिपी आणि भटुरेची डिटेल रेसिपी दिलेली आहे। अगदी अचूक मेजरमेंट घेऊन आणि अचूक टिप्सही, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। अशाच किचनची रेसिपी पाहत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन। चला बाय। मी रात्री छोले भिजायला घातलेले आहेत आणि बघा रात्रभर छोले असे व्यवस्थितरित्या भिजलेले आहेत। सगळीकडे असे भिजून असे टंप झालेले आहेत, चांगले भिजलेले आहेत आणि ते हलकंसं कोमट पाणी केलं होतं भिजण्यासाठी, छोले भिजण्यासाठी। आता बघा कसे, आता आपल्याला हे छोले शिजण्यासाठी घालायचे आहेत कुकरमध्ये। कुकरचं पण पाणी मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। पाणी एवढं घ्यायचं की छोले भिजून आपल्याला ज्यूससाठी पाणी राहिलं पाहिजे। त्यानंतर मी 2 लवंगा घेतलेल्या आहेत, ती थोडं दालचिनी तुकडा, 2 हिरवी इलायची आणि 4 काळी मिरी घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा चहापत्ती घेतलेले आहे आणि हे सगळं आपल्या याची सगळी एक पोटली तयार करायची आहे। आणि हे आपल्याला हे जेव्हा छोले भिजायला घालणार आहोत कुकरमध्ये, ही पोटली कुकरमध्ये घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कमीत कमी छोले जर शिजण्यासाठी 3 शिट्ट्या तरी लागतात। पहिल्यांदा फुल गॅसवरती 1 शिट्टी करायची आहे, त्याच्यानंतर कमी गॅसवरती तुम्हाला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मी आता टमाटर बॉईल करून घेतलेले आहेत आणि मिडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमचा तीळ घेतलेला, 1 चमचा खसखस घेतलेला आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि बॉईल केलेले टमाटर पण घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला असं पहिल्यांदा असं कढई गरम करून तीळ भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे भाजायचे आहेत, जास्त भाजायचे नाही आहेत, हलकेसे, मतलब हलकासा कलर चेंज झाला म्हणजे त्याच्यातच मी खसखस घातलेली आहे भाजण्यासाठी आणि असे चांगले भाजून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हे मी 2 कांदे घेतले, ते तुम्हाला अगोदर असे चांगले असे लालसर कलर येईपर्यंत तुम्हाला असं परतून घ्यायचे आहे। बघा कांद्याला कलर कसा आला। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे, अद्रक घेतलेला आहे मी 1 इंच अद्रक घेतलेला आहे, अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे, ती पण घालायची आहे। ते सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे, कच्चं खोबरं, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं मिश्रण काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे सगळं मसाला थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटताना आपल्याला उकळलेले टमाटर पण याच्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला अगोदर पाणी न घालता मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता मी मसाला तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला भटुऱ्यासाठी मी आटा तयार करत आहे। आता आट्यासाठी मी पहिलं 2 चमचे आटा घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे रवा घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे आटा आणि 2 चमचे रवा हा घालायचा आहे। आटा मी चाळून घेतलेला आहे, रवा तसंच घेतलेला आहे आणि त्या वाटीने 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे, कारण रव्याने भटुरे असे टंप फुगतात आणि कुरकुरीत राहतात आणि आटा घातल्यामुळं अशा चिवट असा भटुरे होत नाहीत। आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। मी 2 चमचे दही घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि आटा मळून असा घट्ट मळून घ्यायचा आहे। आपल्याला जसा पुरीला आपण आटा मळतो तसा मळून घ्यायचा आहे आणि हा आटा तेल लावून तुम्हाला झाकून
म्हणजे कमीत कमी 2-2.5 तास, जेवढं 2 ते 2.5 तास तरी ठेवायला पाहिजे. नाही तर लई घाई असेल तर 1 तास तरी तुम्हाला हा आटा झाकून ठेवायला पाहिजे. त्यानंतर हा आटा झाकून ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा मसाल्यामध्ये थोडेसे मी छोले टाकलेले आहेत आणि छोले घातल्यामुळे थोडेसे त्याला थिकनेस पण आहे. ते शिजलेले छोले घातलेले आहेत. आता बघा हे पोटले आपल्याला छोले चांगले शिजलेले आहेत. आता आपल्याला हे पोटले काढून टाकून द्यायचे आहे. याच्यामध्ये सगळा चहापत्तीचा कलर आणि सगळा मसाल्याचा फ्लेवर ह्या छोलेला येतो. आपल्याला परत वरून मसाले घालायची गरज नाही. त्याच्यानंतर मी 1 पळी तेल घेतलेलं आहे, कारण छोले करायचे म्हटलं की तेल थोडंसं जादा आपल्याला लागणारच आहे. आणि तेल गरम होऊन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता थोडंसं झालं ते तमालपत्र घेतलेलं आहे, तमालपत्र घातलेलं आहे. आणि तमालपत्र मसाल्यामध्ये वाटलं नाही आहे, कारण फोडणीमध्ये घातलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला 1 चमचा गॅस बंद केलेला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1.5 चमचा लाल मिरची पावडर. आणि आता तुम्हाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही अगोदर पण कोथिंबीर घालू शकता, मी नंतर घातलेली आहे. हा मसाला बघा छान कलर आलेला आहे. आणि आता फक्त आता छोले आपल्याला झाऱ्याने छोले काढून घ्यायचे आहेत आणि छोले या मसाल्यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहेत. मी पहिले सगळे छोले घातलेले आहेत, पाणी अजिबात घातलेलं नाही. बघा छोले पण असे व्यवस्थित बॉईल झालेले पाहिजेत. असे हातावर हे केलं तर ते असे गल झाले पाहिजे, तेव्हा ते छोले पण असे टेस्टी बनतात. आता मसाला जर चांगला झाला तर छोले पण तेवढेच टेस्टी बनतात. अशा प्रकारे आता सगळे छोले असे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही अगोदर फोडणीमध्ये घातलं तरी चालेल. आणि आता आपल्याला असं मिडियम गॅस आहे आता सध्या. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला किती असं पातळ घट्ट किती करायचं त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मी ही छोले मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण छोले मसाला शेवटी याच्यासाठी टाकला की त्याचा फ्लेवर टिकून राहतो. त्याच्यानंतर आता मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि जेवढं मला भाजी अशी दाटसर किती पाहिजे त्याप्रमाणे मी ते ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता पहिलं आपल्याला ह्याला छोलेला उकळी काढून एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आणि चांगली उकळी आल्यानंतर तुम्हाला गॅस कमी करायचा आहे. आणि कमी गॅसवरती तुम्हाला छोले हे करून द्यायचे आहेत, आटून द्यायचे आहेत. त्यातलं पाणी आटून द्यायचं आहे. तर त्याच्यावरती असं तेल असं व्यवस्थित म्हणजे येतं. आणि भाजी आटल्यानंतर टेस्टी आणि चवदार लागते. त्याच्यानंतर बघा आटा आपल्याला चांगला भिजलेला आहे. आणि म्हणून एकदा मी हाताने मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे हलकंसं. आणि भटुरा लाटून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला किती साईज पाहिजे पातळ तर मिडियम साईजचा मी भटुरा लाटलेला आहे. आणि आता आपल्याला बघा जास्त जाड पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. बघा तेल गरम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कढईमध्ये असं भटुरा सोडायचा आहे. आणि ते गॅस असा आपल्याला चांगलं तेल तापलेलं पाहिजे. आता बघा तेलामध्ये टाकल्यानंतर भटुरा लगेच वरती आला आणि किती टंप फुगलेला आहे. अशा पद्धतीने आपला भटुरा फुगल्या पाहिजे. दोन्ही बाजूनी चांगला असा तळून घ्यायचा आहे. बघा जास्तही करपून द्यायचा नाही आहे, असा हलकासा कलर म्हणजे बऱ्यापैकी कलर येऊन द्यायचा आहे. बघा कलर याचा कसा आलेला आहे. अशा कलरने आपल्याला भटुरा तळण्याचा. बघा भाजी पण किती छान दिसते, असे मस्त कलर आलेला भाजीला. भटुरे पण असे टंप फुगलेले आहेत. अशा प्रकारे छोले आणि भटुरे आपले तयार झालेले आहेत. साध्या सोप्या पद्धतीने आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये छोलेची रेसिपी आणि भटुरेची डिटेल रेसिपी दिलेली पण ते पुढे गेले अचूक मेजरमेंट घेऊन आणि अचूक टिप्सही. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी.